हे नांदूर आहे भाऊ, ट्रॅक्टरला बी गाडी लावतात लोक. आज सकाळी सकाळी नांदूर आलो बा कांद्याचं बी घ्यासाठी. केंद्र तर आमच्या गावात बी आहे, पण तरी कांद्याचं बीच नाही भेटत. कांदा 40 रुपये किलो झाला भाऊ. म्हटलं आता नासकी कांदा पेरेल. मग नांदुरातल्या या गल्लीतून त्या गल्लीत फिरत फिरत आलो या कृषी केंद्रावर. आणि अठ्याला येईल म्हटलं कांद्याचं बी दाखवा. येणं चांगल्या 2-3 व्हेरायटी दाखवल्या. त्यातली मला ही व्हेरायटी जरा चांगली वाटली. मागच्या वर्षी नासकी कांद्याची हेच व्हेरायटी नेलती मी. जास्त नाही, आपल्याला 1 किलो बी पाहिजे. म्हणजे तेवढा कांदा आपला गावातल्या गावात इकल्या गेला पाहिजे. केलं बियाणं पॅकन दिले पैसे. आणि या बिलावर लिहिलं होतं की कांदा निघला नाही तर त्याला आम्ही जबाबदार. म्हणजे बियाणं निघो की ना निघो, तुम्ही बसा तिकडे. मला लवकर घरी जाणं होतं, त्याच्यानं नाश्ता काही केला नाही. आलो डायरेक्ट हार्डवेअर. अटी घेणं होतं मला किलोभर सिमेंट. आणि हे हार्डवेअर आपल्या मामाच आहे. मामा म्हणत एवढ्याचे कुठे पैसे देता नाही. तसं तुम्हाला तर माहिती आहे, फुकाचं आपण कुठेच सोडत नाही. मग 360च्या स्पीडनं आलो बायपासवर. बायपास जवळ नांदुराले टाटा करून आलो पेट्रोल पंप. पेट्रोल पंपावर 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दिले पैसे. इकडे बाजूला पाहतो तर उरे बकेट मध्ये डिझेल. त्याला म्हटलं का बा हा काय आलाय आता. म्हणत अरे लोणवाडी मध्ये आमच्या टरकातला डिझेल सरलो. म्हटलं चला बाबा मग मी बी लोणवाडीचा आहे. बरोबर धरजा नाही तर रस्त्यानं आपलाच धुपूर निघून जाईल. मग त्या बॉली त्याला त्याच्या टरकाजवळ सोडून घ्या रे बा याचा डिझेल टाकायचा जुगाड. अर्ध तर खाली सण्णा लावलं पाहिजे. पण ते जाऊ दे, आपल्याला घेणार कांद्यासाठी खत. त्यासाठी आलो मी गावातल्या कृषी केंद्रात. घेतली एक सुपर